तर काही मैत्रिणींना पॅडेड ब्लाऊज आवडतात, तर तुम्ही बघाल असे पॅडेड ब्लाऊज देखील खूप सुंदर सुंदर आहेत, जे तुम्ही कॉटनच्या कुठल्याही साडीवर वेअर करू शकता। याला तुम्ही बघाल हुक्स आहेत आणि आतमध्ये बघाल आतमध्ये याच्या स्लीव्ज पण दिलेल्या आहेत। तुम्हाला जर स्लीव्ज लावून हवे असतील तर तुम्ही तुमच्या टेलरकडून असे याचे स्लीव्ज पण लावून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला जर स्लीवलेस प्रकार आवडत नसेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी। मस्त असं हे कलेक्शन आहे। तर कॉटनच्या कुठल्याही साडीवर हे ब्लाऊज छान दिसतात। ऑफिस वेअरसाठी देखील हे ब्लाऊज छान आहेत, कारण हे बोटनेक आहेत, प्रॉपर पॅक गळा असल्यामुळे तुम्हाला कम्फर्टेबल फील होईल आणि तुम्ही वेअर केल्यावर एक छान लुक येईल। तर असे पण ब्लाउजेस सुंदर सुंदर अवेलेबल असतात। तर काही ब्लाऊज अशा प्रकारे पण अवेलेबल आहेत। हे प्युअर खादी कॉटनचे ब्लाऊज आहेत। तुम्ही बघाल पॅडेड ब्लाऊज आहेत, तर स्लीव्ज पण मस्त अशी लेंथ दिलेली आहे। तर काही मैत्रिणींना प्रश्न पडतो की हे ब्लाऊज कसे वापरायचे, तर तुम्ही बघाल नॉट दिलेली आहे। तुम्ही बघाल तर इथे अशी साधारण एक टीप येते आतमध्ये, जिथे आपण एक हुकची पट्टी असते आणि एक जिथे आपण लावणार आहोत त्याची पट्टी असते। तर हे आपल्याला इथली मधली टीप आपल्याला उसवायची आहे। ही टीप उसवून मग आपल्याला तो व्यवस्थित ब्लाऊज वेअर करता येतो। तर या ब्लाऊजची खासियत अशी आहे, तर याचे हुक्स जर लूज असतील तर तुम्ही ते पकडनी थोडेसे टाईट करायचे आहेत, जेणेकरून तो ब्लाऊज तुम्हाला अगदी व्यवस्थित बसेल। आणि जर जे हुक्स टाईट असतील तर तुम्ही ते साध्या चमच्याने ते थोडे लूज करून घ्यायचे आहेत। या छोट्या छोट्या टिप्स आहेत, ज्या प्रत्येक मैत्रिणींना रेडीमेड ब्लाऊज वापरताना माहीत असायलाच हव्यात। तर बघाल ही टीप तुम्हाला उसवून मग ब्लाऊज वेअर करायचा आहे। तर ही एक टीप ज्या मैत्रिणींना माहीत नाही त्यांच्यासाठी ही टीप आहे। तर तुम्ही बघाल ही टीप उसवल्यानंतर हे हुक्स या साईडला जातात आणि त्याची पट्टी या साईडला जाते। तर आपल्याला साधारण हा ब्लाऊज असा वेअर करायचा असतो। तर तुम्ही बघाल या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला माहीत असायलाच हव्या। तर हा सुंदर ऑप्शन आहे कॉटनच्या साड्यांवर घालण्यासारखा रेडीमेड ब्लाऊजचा। आणि तुम्ही बघाल याच्यावर टिकली